नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आयुक्तांच्या दालनात भाजप नेत्यांची 2 तास खलबत. नेमक्या कुठल्या विषयावर महापालिकेत रंगली चर्चा? भाजप नेत्यांचा दावा, त्यांनी आणली वंदे भारत ट्रेन. प्रवाशांची मागणी, भाजपाने कमी करून दाखवावे तिकिटाचे दर. उदरनिर्वाह साधन असलेल्या बकऱ्याला वाचविताना गेला जीव. कुटुंबासमोर मोठा प्रश्न, शासन करेल काय मदत? आरआरसीच्या बातमीची घेतली तहसीलदारांनी दखल. शेतकऱ्यांच्या पीक पंचनाम्यासाठी थेट गाठले शेतशिवार. उकाड्याने अकोलेकर हैराण आणि शेतकरी चिंतेत. पावसाचा पत्ता नाही, रुग्णालयात मात्र बच्चे मंडळीची गर्दी. आता सविस्तर बातम्या. महापालिका आयुक्तांच्या दालनात 2 तास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आज ठिय्या दिला होता. त्यामुळे आज महापालिका वर्तुळात विविध विषयांची चर्चा रंगली होती. या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती मात्र मिळू शकली नाही. महापालिकेत आज दुपारी भाजप आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, शहर अध्यक्ष जयंत मसने यांनी आयुक्तांच्या दालनात तब्बल 2 तास मीटिंग केली. नेमकी कुठल्या विषयांवर इतका वेळ चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळाला नाही. मात्र अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा असल्याने इतरांना आयुक्तांच्या दालनात प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे नेमक्या कोणत्या विषयावर भाजप नेत्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली असा प्रश्न अनुत्तरित राहिला. शहरातील विविध क्लब केलेली विकास कामे, त्याचबरोबर शहरात DTR वरून झालेले आरोप, कावड यात्रा, अकोला विकास आराखड्यातील त्रुटी यापैकी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्यासोबत भाजप नेत्यांनी चर्चा केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर, भूमिगत गटारचे टेंडर आदीपैकी नेमका कोणता विषय चर्चेला गेला याची माहिती ना भाजप प्रवक्त्यांनी दिली, नाही महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी. त्यामुळे चर्चा झाली कसली असा प्रश्न गुपितच राहिला. भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते वंदे भारत ट्रेन सुरू केल्याचा दावा करत आहेत. ते वंदे भारत ट्रेनचे फेअर अर्थात तिकीटचे दर कमी करतील काय अशी विचारणा आज नागरिकांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच नागपूर ते पुणे ही सर्वात लांब आणि सर्वात महागडी रेल्वे अकोल्यातून धावत आहे. त्याविषयी सामान्य जनतेने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांचा विशेष वृत्तांत. वंदे भारत ट्रेन अभी स्टार्ट हो गई, लेकिन उसका टिकट बहुत महंगा है. क्या लगता है आपको? ये बराबर नहीं है, बहुत महंगी होगी टिकट. सरकार ने इसका कम करने वाला टिकट कि तुमने निकाले तो सही, निकालने के बाद में इतनी परचेसिंग नहीं कर सकता ना आदमी. सही बात है. ये जो बातें है इन्होंने निकाला, बहुत अच्छी बात हो गई. यहाँ से नागपुर से डायरेक्ट पुणे के लिए, लेकिन वो टिकट ज़्यादा होने की वजह से वहाँ दिल नहीं हो रहा. उन्होंने करना चाहिए, जो सत्ता में बैठे हुए हैं उनका काम है. जो निकाले सुविधा के लिए ठीक है, वो लोगों को उत्साह है कि भारत ट्रेन जो निकली वो नहीं होना चाहिए था इतना महंगा. आसमान छू रहे हैं, बराबर है. बिजनेसमैन लोगों के लिए अच्छी है, लेकिन उसमें जो सुविधा बताया गया वो सुविधा कुछ नहीं मिलती है. अच्छा, बराबर. और हमारे को उसमें बहुत तकलीफ होती है. आप जाके आए हो? जी. ओके. मैं सूरत गुजरात से हूँ. अच्छा. और सूरत गुजरात से गांधीनगर से लेके मुंबई तक के वंदे गुजरात चलती है. तो मैंने प्रवास किया हूँ, और उसमें प्रवास करने के बाद में मुझे बहुत तकलीफ हुई. इसके लिए मैंने लोकल में जाता हूँ. महत्त्वाचा मुद्दा आहे. वंदे भारत तर स्टार्ट झालेली आहे आणि नागरिकांचं असं स्वप्न होतं की ती लवकर स्टार्ट व्हायला पाहिजे. पण आणखी एक स्वप्न तुटलेलं आहे की वंदे भारतमध्ये बसून पुन्हा लोकलमध्ये आलेले आहेत आणि त्याचे जे वाजवी दर आहेत हे सुद्धा खूप जास्ती महाग आहेत. सामान्य जनतेला परवडणार की नाहीत हे दर? सामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे खरी, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ये आहे की त्याच्या तिकीट व्हॅल्यू जास्त आहे. अभी कोई अगर लोकल का टिकट लेता है तो 90 से 100 रुपए की टिकट आती है. वंदे भारत की लेगा तो 1500
तक के आती है, बराबर। सही बात है। नहीं 1800 स्टार्टिंग 1800 फिर वो लोकल आदमी लेगा क्या, गरीब आदमी लेगा क्या? चांस ही नहीं। देखिए, सबसे पहली बात तो मैं स्वागत करूँगा इस चीज़ का कि नागपुर से जो गाड़ी वंदे भारत जो दी गई है उसमें आम जनता को बहुत ज़्यादा फायदे हैं। वो इसलिए कि बहुत सारे बच्चे अकोला के पूना में भी पढ़ते हैं और पूना में जाने के लिए बहुत ज़्यादा प्रॉब्लम खड़े हो रहे थे, इसलिए ये गाड़ी उनके लिए बहुत फायदेमंद है। लेकिन टिकट के अंदर जो उसमें जो टिकट रखा है वो थोड़ी कॉस्टली है। और हमने बीच में बोला भी है कि रिटर्न टिकट अगर होती है तो 20% उसके अंदर कम से कम मार्जिन देना चाहिए, कम करना चाहिए। जो आम जनता है वो आम जनता के हिसाब से वो टिकट महंगी या सस्ती है? नहीं, आम जनता के हिसाब बैठ पाएंगी उसमें? आम जनता बैठ पाएंगी वंदे भारत में? आम जनता तो बिल्कुल बैठ नहीं पाएंगी। जो जरूरतमंद है वो जरूर जाएंगे, क्योंकि जरूरतमंद को जाना पड़ेगा, लेकिन आम जनता जा नहीं सकेंगे। उसकी टिकट कम करनी चाहिए। मैं आपके चैनल के माध्यम से विनती करूंगा रेलवे विभाग को कि उसकी टिकट कम करनी चाहिए। क्या लगता है आपको कि भाजपा जो पक्ष है ये टिकट के बारे में कुछ आंदोलन कर सकती है, करना चाहिए? नहीं, भारतीय जनता पार्टी तो सत्ता में है ना, वो कैसे के आंदोलन करेंगे? विपक्ष ने आंदोलन करना चाहिए। वो तो बोलेंगे हमारा सब हमने ट्रेन में ये किया, वो तो कर नहीं पाएंगे, लेकिन अपोजिशन ने करना चाहिए। लेकिन आम जनता के लिए, आम जनता के फायदे के लिए तो अपोजिशन ने सामने आना चाहिए ना, क्योंकि जो सत्ताधारी है वो तो सुनने को तैयार नहीं है, वो नहीं सुनते। थँक्यू सो मच। एका बकऱ्याला नदीच्या पाण्यात बुडताना वाचवण्यासाठी नदीत उतरलेल्या व्यक्तीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील आस नदीत घडली असून यामुळे संपूर्ण गाडेगाव गावावर शोककळा पसरली आहे। तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील संजय सदाशिव वानखडे हे भूमिहीन शेतमजूर होते आणि आपली उपजीविका चालवण्यासाठी काही बकऱ्या पाळत होते। ते आपल्या बकऱ्या चारण्यासाठी गाडेगाव येथे आस नदीच्या काठावर गेले असताना एक बकरी चराई करताना नदीच्या किनाऱ्यावरून घसरून नदीत पडली। आपली बकरी पाण्यात पडलेली पाहून संजय वानखडे तिला वाचवण्यासाठी नदीत उतरले। त्यांनी बकरीला वाचवले, पण दुर्दैवाने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात ते स्वतः पाण्यात बुडून मरण पावले। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावले। गावातील परमेश्वर इंगडे त्यांनी तेल्हारा येथील तहसीलदार समाधान सोनवणे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली। तहसीलदार सोनवणे यांनी तेल्हारा तालुक्यातील अडसूड येथून बचाव पथकाला बोलावून घटनास्थळी पाठवले। या पथकाने संजय वानखडे यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला। तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। रिसोड तालुक्यात शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित तलाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत होता। या संदर्भात RRC न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तहसीलदार तेजणकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याला ढगफुटी सदृश्य सततधार पावसाने सलग तिसऱ्यांदा झोडपून काढले। परिणामी रिसोड तालुक्यातील शेलूखडसे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित तलाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता। या संदर्भात RRC न्यूज चॅनलने 8 ऑगस्ट रोजी बातमी प्रसारित केल्यानंतर अखेर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आणि रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर या थेट शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचले आहेत। बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पुढील कार्यवाहीसाठी शेतकऱ्यांना आश्वासित केले। त्यामुळे रिसोड येथील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे। ग्राहकांसाठी व्हॅन हुसेनने आणला आहे जबरदस्त ऑफर्स, ज्यामुळे खरेदीचा अनुभव आणखी खास होणार आहे। रतनलाल प्लॉट चौकातील व्हॅन हुसेन दुकानात सध्या ग्राहकांची तुफान गर्दी दिसून येत आहे। काय आहेत विविध ऑफर्स याची ही स्टोरी। युवकांचे आवडते ब्रँड व्हॅन हुसेनमध्ये विविध ऑफर्सचा धुमाकूळ आहे। इतकेच नाही तर या ठिकाणी युवकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। या दुकानात पुरुषांसाठी फॅशनेबल क्लॉथ आहेत। यात फॉर्मल शर्ट पासून पार्टीवेअर सूट पर्यंत, डेनिम जीन्स पासून ब्लेझर पर्यंत आणि टी-शर्ट्स पासून जॅकेट्स पर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे। ही जबरदस्त संधी फक्त काही दिवसांसाठीच उपलब्ध आहे। त्यामुळे फॅशन प्रेमींनी या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तातडीने दुकानाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। जगविख्यात असलेल्या कपड्यांचा ब्रँड सध्या तरुणांमध्ये खूपच हिट झालेला आहे आणि तो म्हणजे मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर व्हॅन हुसेन या शॉपमध्ये चांगलाच तरुण वर्ग
जोरात चर्चेत झालेला आहे, कारण की सध्या इथे ऑफर्स काही दिवसांसाठीच आहे आणि या ऑफर्सचा तरुण वर्ग खूप जास्ती लाभ घेत आहेत. आणि आपल्यासोबत सध्या सर आहेत, त्यांच्याशी या ऑफर्सबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. ह्या ऑफर्स नेमकं कितीपर्यंत लिमिटेड आहेत? मॅडम, आपल्या ह्या शोरूममध्ये जे ऑफर सुरू झालेलं आहे, आता 11 तारखेपासून आपला ऑफर सुरू झालेला आहे. अच्छा. आणि हा ऑफर जे आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त जे 15 ऑगस्टची जे डेट आहे, स्पेशली त्या डेटसाठी जे आहे कंपनीने आपल्याला ऑफर दिलेली आहे. पण आता आपल्या कस्टमरसाठी कंपनीने ह्याचा कालावधी जे आहे ते वाढवलेले आहे, कालावधी हां. तर 31 ऑगस्टपर्यंत हा ऑफर चालू राहणार आहे आपल्या स्टोअरमध्ये. आणि विविध प्रकारचे आपल्याला ऑफर्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि मोठमोठे जसे ट्रॉली बॅग्स आहे, डफल बॅग्स आहे, त्याच्यानंतर आपल्याला कॅश ऑफर जे स्पिनचं एक ऑफर आणलं आहे कंपनीने. ते स्पिन आपण जे स्कॅन केल्यानंतर जे स्पिनचं ऑफर येईल तुम्हाला 25 शॉपिंगला 25 शॉपिंग फ्री, हे स्पिनचं ऑफर आहे. आता तुम्हाला मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला मी हा दाखवतोय. ही आता स्पिनचं एक ऑफर दिलेला आहे. हा आपण डोर टू डोर आपण हे डिलिव्हरी केलेलं आहे कस्टमरला, आपलं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. जे पण कस्टमर आपल्या स्टोअरमध्ये येईल त्याला हा स्कॅन केल्यानंतर 5,000ला 1,000 रुपये ऑफ आहे. त्यानंतर 25 शॉपिंगला 25 शॉपिंग फ्री, म्हणजे ऑलमोस्ट 50% डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे. येस येस. आणि ऑल स्टोअरला आहे. जसं बाकीच्या स्टोअरमध्ये तुम्ही बघत असाल की लिमिटेड वॉलला जे आहे 50% कंपनी देते बाकीचे जे स्टोअर्स आहे अवेलेबल. पण आपल्या स्टोअरमध्ये आपल्या कंपनीने स्पेशल ऑफरमध्ये पूर्ण स्टोअर काही तुम्ही घ्या, हा फ्रेश वॉलमधून घ्या किंवा कोणत्याही वॉलमधून तुम्ही काही घ्या, त्याच्यात तुम्हाला 25 शॉपिंगमध्ये 25 शॉपिंग फ्री भेटणार आहे. तर हा ऑफर आपला 11 तारखेपासून सुरू झालेला आहे. तर हा 31 ऑगस्टपर्यंत चालू राहणार. येस मॅडम. तर नक्कीच तुम्ही तरुण वर्गाला काय नेमकं सांगाल? मी फक्त आपल्या अकोलाकरांना आणि तरुण वर्गाला हाच एक संदेश मी माझ्याकडनं देणार आहे की तुम्ही फक्त एकदा येऊन इथं भेट द्या. प्राइस पॉईंट आहे हे एकदम खूप कमी रेंजमध्ये तुम्हाला व्हेनुझन, आदित्य बिर्ला ग्रुपचा सर्वात टॉपचा ब्रँड हा व्हेनुझन, हा तुम्हाला फार कमी दरात तुम्हाला जे हा प्रोडक्ट तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही फक्त एकदा भेट द्या आणि ह्याचं फक्त तुम्ही एकदा फिटिंग आणि फॅब्रिक चेक करा. नक्कीच फॅब्रिक अगदी युनिक आहे आणि ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी सीमित आहे. 11 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑफर 31 ऑगस्टपर्यंत आहे ही ऑफर. तर मला नक्कीच आव्हान करा वाटते माझ्या अकोलेकरांना की खास करून तरुण वर्ग इथे अवश्य भेट द्या. रतनलाल प्लॉट मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर व्हॅनुसेन ही शॉप नेहमीच आपल्या सेवेत तत्पर आहे. आणि खास म्हणजे या ऑफर्सची सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की इथलं फॅब्रिक अगदी युनिक आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही स्कॅन केल्यानंतर या स्कॅनरवरती तुम्ही जेही स्कॅन कराल त्याच्यामध्ये अगदी 25 शॉपिंगला 25 शॉपिंग फ्री, 5,000 शॉपिंगला 1,000 रुपीजची शॉपिंग फ्री. तर हे सर्व वेगवेगळे प्रकारचे याच्यात ऑफर दिलेले आहे. तुम्ही येऊन स्कॅन केल्यानंतर तुमच्या नशिबात जे पण ऑफर बसेल ते तुम्हाला नक्की इथं इमिजिएटली तुम्हाला ते ऑफर अप्लाय केल्या जाईल. मला असं वाटतं की कुठल्याच शॉपमध्ये ही ऑफर चालू राहणार नाहीये, युनिकच आहे आणि ही ऑफर फक्त आणि फक्त व्हॅनुसेनमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असताना अकोल्यातील एक महिला मूर्तिकार आपल्या कलेतून पर्यावरणाचा संदेश देत आहेत. त्यांचं नाव आहे रेवती नीरज भांगे. पाहूया एक रिपोर्ट. रेवती भांगे यांचं गणपतीवरील प्रेम केवळ भक्तिपुरतं मर्यादित नाही, तर ते पर्यावरणाच्या काळजीशी जोडलेलं आहे. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून फाईन आर्ट शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या छंदाला एका मोठ्या ध्येयाशी जोडलं. त्या केवळ मूर्ती बनवत नाहीत, तर त्या माध्यमातून लाल माती गणेश मूर्ती निर्मितीची चळवळ चालवतात. रेवती भांगे यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
आपल्या कलेतून पर्यावरणाची सेवा करणाऱ्या रेवती भांगे यांच्यासारख्या व्यक्तीमुळेच गणेश उत्सव अधिक अर्थपूर्ण होत आहे. गेल्या 8 वर्षापासून रेवती भांगे यांनी स्वतःला पूर्णपणे या कामात झोकून दिलं आहे. सध्या आपल्यासोबत आहेत शाडू मातीपासून ज्याही गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करतात असे मूर्तीचे कलाकार आपल्यासोबत जुडलेले आहेत. रेवती भांगे मॅडम आपल्यासोबत जुडलेले आहेत. लगेच गणपती बाप्पाचं आगमन आता जवळ आलेलं आहे आणि अशातच या शाडू मातीच्या मूर्तीचे कलाकार आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार मॅडम, RRC मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. किती वर्षापासून आपण शाडू माती आणि लाल मातीचे गणपती बनवत आहेत? गेल्या 9 ते 10 वर्ष, हे माझं 10वं वर्ष आहे. गेल्या 9-10 वर्षापासून मी लाल मातीच्या मूर्त्या घडवत आहे आणि ही माती इथे मिळत नाही अकोल्यात, मी ही बाहेरगावावरून मागवते. आणि या मूर्त्या घडवताना मी कुठल्याही प्रकाराचा साचा वापरलेला नाही आहे आणि स्वतः हाताने घडवलेल्या मूर्त्या आहेत माझ्या ह्या. माझं तर 100% देण्याची इच्छा आहे, पण आता सरकारने मधातच POPला पण निर्णय दिलेला आहे. आता पाहूया, म्हणजे पर्यावरण आहे तर आपण आहे असं मला सगळ्यांना सांगायचं आहे. जर तुम्ही लाल मातीच्या मूर्त्या किंवा शाडू मातीच्या मूर्त्या घरी बसवल्या तर आपण पर्यावरणाला थोडासा आपण हातभार लावू शकतो. आणि जसं तुम्ही आपल्या POPच्या मूर्त्या घरी बसवता, 10 दिवस त्याची पूजा अर्चा इतक्या भक्तिभावाने तुम्ही करता आणि शेवटी काय करता, 10व्या-11व्या दिवशी जाऊन पुलावरती जाता आणि फेकून देता. त्याची किती विटंबना होते हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला मिळते. कुठे हात असतो तर कुठे त्यांचं शरीर पडलेलं राहते. ते पाहून तर खूपच मनाला खूप वाईट वाटते आणि खूप रडायला पण येते की आपण किती म्हणजे प्रदूषणाला वाढवत आहे. नदी आणि तलावांचं जे वाहतं पाणी आहे त्याला हे बसत आहे, आळा बसत आहे, ते वाहत नाही आहे आणि त्या मूर्त्या विरघळत नाही, त्या तशाच राहतात पडून. खूप वाईट वाटते त्या मूर्त्या बघताना. कामात खूप बदल होत आहे. पहिल्या वर्षीची जी मूर्ती बघाल तर ती मलाच आता म्हणजे कसं तरी वाटते ती पाहताना की आपण म्हणजे आपल्या कामात आणि या वर्षीच्या कामात खूप फरक पडलेला आहे माझ्या. आणि खूप प्रॅक्टिस पण झाली आहे. आता 10 वर्ष झाले माझ्या या कामाला. आणि ह्या ज्या सर्व मूर्त्या आहेत याला आपण रंग पण असा देतो की पर्यावरणाला पूरक असाच रंग वापरतो. त्याच्यामुळे कुठलीही हानी पर्यावरणाला होत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरघळत नाही. शाडू माती पण चांगली आहे, पण मी लाल मातीच्या मूर्त्या घडवते. लाल माती ही म्हणजे जशी रवाळ आहे आणि शाडू माती ही चिकट राहते. त्यामुळे मी म्हणजे मला या मातीमध्ये काम करायला खूप सोपी गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी ही माती लाल माती वापरते. मनाला खूप वाईट वाटते जेव्हा घर पूर्ण रिकामं होऊन जाते. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून मी मूर्त्या बनवत आहे. म्हणजे मला जसा कामातून वेळ मिळेल मी तसं मूर्त्या घडवत आहे आणि सतत प्रयत्न माझे चालूच राहतात. लहानपण लक्षवेधी मूर्ती घडवताना त्यांची तन्मयता वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या मूर्ती लाल मातीपासून बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. याहूनही विशेष गोष्ट म्हणजे रेवती भांगे केवळ मूर्ती बनवत नाहीत तर पर्यावरण चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी आत्तापर्यंत 30,000 लिली फुलांच्या बियांचे वाटप केलं आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे केवळ गणपतीच्या मूर्तीच नव्हे तर निसर्गाचीही काळजी घेण्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. तर जेव्हा ह्या सर्व मूर्त्या गणेश भक्त आपापल्या घरी घेऊन जातात तेव्हा मनाला असं वाटते की कोणाला द्यावं नाही, पण एक त्याच्या मागची सगळ्यांची एक भावना आहे. नाही, 10 दिवस सगळेजण आपल्या घरी पूजा वगैरे करतात. खूप आनंदही होते आणि खूप वाईट पण वाटते की त्या मूर्त्या जेव्हा ते घेऊन जातात असं वाटते कोणाला द्यावं नाही. मी ज्याही मूर्त्या घडवते मला अकोलेकरांनी एवढी साथ दिली आहे, त्यांच्या दाद दिलेल्या आहेत की नाही मॅडम तुम्ही तुमचा हा जो पर्यावरणपूरक जो चळवळ सुरू आहे याला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर घेऊन जा. पण घरी अपूर्ण म्हणजे माझ्याकडे मी अपार्टमेंटमध्ये राहते, तेवढी जागा नसल्यामुळे मी एका हॉलमध्ये माझं सामान आहे तिथेच मी माझा हा छंद जोपासलेला आहे. जेव्हा 10 दिवसानंतर तुम्ही बाप्पा विसर्जन करता तर तुम्ही माझा सगळ्यांना असा आग्रह आहे की तुम्ही घरीच विसर्जन करा. त्याचं कसं आपल्या डोळ्यासमोर विसर्जन केलेलं राहते. आपण ती जी माती राहते आपण आपल्या घरच्याच कुंडीमध्ये आपण ती माती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दरवर्षी आम्ही सगळ्यांना पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पतीच्या बिया देत असतो. जसं की आपलं कर्दळीचे खांब आहेत,
तुळशीच्या बिया आहेत आणि यावर्षी तर आम्ही 30,000 लिलीच्या बिया वाटप करणार आहोत. हे सगळ्या ज्या बिया आहेत हे आमच्या घरी म्हणजे टेरेसवरती आम्ही हे झाडं लावलेले आहे आणि त्याच्या वाटप करणार आहे, जेणेकरून तुम्ही ह्या बिया त्या कुंडीमध्ये रोपण केल्यानंतर जेव्हा त्याचं रोप येईल ते बाप्पाचा आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी सदैव आणि तुम्हाला म्हणजे त्याची आठवण राहील की नाही हे मागच्या वर्षी आपण गणपती बाप्पा आणले होते आणि त्याचं हे झाड उगवलेलं आहे, तर तुम्हाला सतत ते आनंद देत राहील तुमच्या मनाला. एवढंच सांगायचं आहे. पर्यावरणाला तुमचा हातभार थोडासा लागावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच मला सांगायला अतिशय आनंद होते. म्हणजे काहीतरी 10, 20, 30 अशा संख्यांवरनं आता झेप अगदी 50-60 वरती चाललेली आहे. आणि विशेष म्हणजे बाप्पांचं आगमन आधी रेवती मॅमकडे होते आणि नंतरच ते इतरांकडे जाते. त्यांनी मी जसं बघितलेलं आहे तसं एखाद्या छोट्या मुलाला जसं जोपासलेलं आहे तसं काजळ भरणे, कलर लावणे, एक अवयव व्यवस्थित चिटकवणे, त्याची रेखीव बाजूबंद असो, त्याचे ज्वेलरी पूर्ण असो, हा साज अगदी मॅमनी खूप सुंदर सजवलेला आहे. आणि खरंच त्या आत्ता माझ्याशी ज्या बोलता येत ना त्यापर्यंत त्यांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेले आहेत सांगताना की 10 दिवसाच्या नंतर जेव्हा गणपती घ्यायला लोक येतात तर माझी द्यायची सुद्धा इच्छा होत नाही. एकंदरीत हा घेतलेला आढावा आणि सगळ्याच माझ्या दर्शकांना एक आव्हान राहील की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मागे न जाता शाडू माती आणि लाल मातीकडे वळा, जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही आणि विसर्जित करायला सुद्धा गणपती बाप्पाला विसर्जन त्याचं चांगलं होईल. आजचा जो हा खास इंटरव्ह्यू आहे हा शाडू माती आणि लाल मातीच्या कलाकार रेवती भांगे मॅडम यांच्यासोबत होता. थँक्यू सो मच. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या घोषवाक्यासह जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत स्वच्छता आणि जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात आज महानगरपालिकेतर्फे मोटारसायकल रॅली काढून करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त विजय पारतवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. महापालिका परिसरातून सुरू झालेली ही बाईक रॅली शहरातून विविध मार्गांनी पुन्हा महापालिकेत पोहोचली. राष्ट्रगीतानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता अग्रक्रमाने केली जावी अशी अपेक्षा अकोलेकरांनी वर्तवली आहे. अकोला साडी समाज मंडळाच्या वतीने जगातील पहिले वस्त्र निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या जयंतीचा समारोप समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन आणि विशिष्ट सेवा देणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करून करण्यात आला. डाबकी रोडवरील नंदाने मंगल कार्यालयात श्री जिव्हेश्वर भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अमरावती येथून आलेले साडी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी गोविंदराव गोतमारे, अकोला साडी समाज मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पावडे, सचिव आणि माजी नगरसेवक सतीश ढगे, अकोला सत्संग समितीचे कार्यकारी अध्यक्ष विनोदराव पारधी, उपाध्यक्ष विष्णुपंत गोटे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोविंदराव गोतमारे होते. मंचावर पीकेव्हीचे क्षेत्र अधिकारी डॉक्टर अमर भोपाडे, ज्ञानेश्वर दखणे, पांडुरंग सरोदे, उमेशचंद पाटणकर, वसंतराव गाढवे, डॉक्टर मधुकरराव असलमोल उपस्थित होते. सर्वप्रथम साडी समाजातील दिवंगत बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र पावडे यांनी मुख्य अतिथींचा शाल, पुष्पहार आणि भगवान जिवेश्वर यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. मंचावर उपस्थित इतर मान्यवरांचे विनोद कैवले, विश्वनाथ सरोदे, विनोद तगारे, सुशील टोपले, सुनील लास्कर, गोविंद ठणगण, राजू धामले, अविनाश इंगडे, जितेंद्र कुरडकर, गजेंद्र कुरडकर आणि श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथाच्या वाचक अश्विनी टोपले यांचा उषाताई गोटे यांच्या हस्ते शाल, हार आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र पावडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर सौ समीक्षा कुरडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथी श्री गोविंद गोतमारे यांनी उपस्थितांना एकत्र येऊन समाजाच्या प्रत्येक कार्यात सहभाग होऊन समाजाचा विकास करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नियोजित श्री भगवान जिव्हेश्वर मंदिरासाठी त्यांनी 11,000 रुपये देण्याची घोषणा केली. साडी समाजाच्या 1ली ते 12वी तसेच MBBS, BEd, MBA, BAMS अशा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले एकूण 71 विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला.
यावेळी डॉक्टर स्नेहा मेन यांना PhD मिळाल्याबद्दल, तर गोपाल गणेश आणि आराध्य कापरे यांना राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वैष्णवी घाटे, प्रतीक बडोने, सागर दखणे यांनाही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल गौरवण्यात आले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. श्रावण महिन्यात अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आला आहे. त्यामुळे शहरातील गणपती मंदिरात सकाळपासून गर्दीच गर्दी दिसून आली. बऱ्याच वर्षात हा योग आला असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. शहरातील बाराभाई गणपती, देवराव बाबा चाळीतील मांदार गणेश सिद्धिविनायक मंदिर, राजेश्वर मंदिरातील गणपती, गायगाव येथील गणेश मंदिरात तसेच विविध भागात भाविकांनी दर्शन घेतले. गणपतीला दूर्वा, लाल फुले वाहिली, तसेच मोदकांचा नैवेद्य दाखविला. चतुर्थीचा उपवास देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. श्री गणेशाची उपासना फलदायी ठरते. तिथी, वार, करणयोगानुसार आजचा योग उत्तम आहे. आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन प्रकरणात मार्ग निघावा यासाठी गणपतीची उपासना फलदायी ठरते. अथर्व शीर्ष ओम गण गणपते नमः मंत्र उपकारक ठरतो, असे नाथ शक्तिपीठातील श्रीकांत शास्त्री गदाधर यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात रात्री दरम्यान एका कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत कापड दुकानाचे 80 लाख रुपयाचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरात असलेल्या हमतुम या कापड दुकानाला रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन पथकाला अपयश आले. ही आग इतकी भीषण होती की शहरातील वीज पुरवठा देखील खंडित करावा लागला. या आगीत कापड दुकानाचे 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले असली तरी मात्र तोपर्यंत या आगीत कापड दुकानातील कापडसह सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरासह मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. मागील 2 दिवसांपासून अकोला शहरात पावसाने उघडल्याने तापमानात आणि उकाड्यात पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचले. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिकांना उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागला. तसेच रात्रीची झोपही त्रासदायक ठरत आहे. यावर्षी अकोल्यातील तापमान मे महिन्यापासूनच बिघडले आहे. नवतपामध्ये सतत पाऊस झाल्यानंतर मान्सूनला विलंब झाला. त्यानंतर काही दिवस पाऊस पडल्यानंतर त्याने अचानक विश्रांती घेतली. केवळ पाऊसच थांबला नाही तर उकाड्यानेही लोकांना हैराण केले आहे. पाऊस थांबल्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे, तर वृद्ध व्यक्तीही त्रस्त झाले आहेत. सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांनी घरातून कूलर काढून ठेवले होते, परंतु आत्ताच्या उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे त्यांची पुन्हा गरज भासत आहे. पाऊस थांबल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सध्या लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. सर्दी, खोकला आणि तापासह डोकेदुखी, अस्वस्थता आणि अनेक वेळा डायरियाचीही लक्षणे दिसत आहेत. डॉक्टरांच्या मते अजूनही चांगला पाऊस झालेला नाही आणि हवामानात थंडावा आलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी साधे जेवण घेणेही गरजेचे आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आयुक्तांच्या दालनात भाजप नेत्यांची 2 तास खलबत. नेमक्या कुठल्या विषयावर महापालिकेत रंगली चर्चा? भाजप नेत्यांचा दावा, त्यांनी आणली वंदे भारत ट्रेन. प्रवाशांची मागणी, भाजपाने कमी करून दाखवावे तिकिटाचे दर. उदरनिर्वाह साधन असलेल्या बकऱ्याला वाचविताना गेला जीव. कुटुंबासमोर मोठा प्रश्न, शासन करेल काय मदत? आरआरसीच्या बातमीची घेतली तहसीलदारांनी दखल. शेतकऱ्यांच्या पीक पंचनाम्यासाठी थेट गाठले शेतशिवार. उकाड्याने अकोलेकर हैराण आणि शेतकरी चिंतेत. पावसाचा पत्ता नाही, रुग्णालयात मात्र बच्चे मंडळीची गर्दी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,35,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.